नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप सुंदर अशी स्लीव डिझाईन घेऊन येते। याचा बॅक पार्ट खूप दिवस झाले शेअर केला आणि खूप सगळ्या कमेंट्स होत्या की ताई याची स्लीव डिझाईन दाखवा, स्लीव डिझाईन दाखवा। एका ताईनं तर खूप जास्त मेसेज केले होते, तर म्हटलं चला आज दाखवतेच म्हणून। तर इथं बघू शकता मेजरमेंटनुसार स्लीव आखून घेतलेली आहे। त्यानंतर आपण प्रत्येक स्लीवला जसं चेन स्टिच देऊन घेतो, जिथून वर्क करायचं आहे तिथून, तर त्याप्रमाणे मी इथं चेन स्टिच जे आहे तर ते देऊन घेत आहे। इथं आपण 2 चेन स्टिच देत असतो। प्रत्येक कुठलाही ब्लाऊज असो, कुठलीही डिझाईन असो, तर मी तिथे 2 चेन स्टिच देऊन घेत असते। अशा प्रकारे आपल्याला इथं 2 चेन स्टिच एका शेजारी एक देऊन घ्यायचे आहेत। इथं तुम्हाला दिसत असेल मी 2 चेन स्टिच देऊन घेतलेले आहेत। आता त्यानंतर घेतलेले आहेत मी शुगर बीट्स। तर शुगर बीट्स परिसो ब्रँडचे घेतलेले आहेत। खाली थ्रेड जो आहे तर तो तंगूस थ्रेड यूज केलेला आहे आणि त्यानंतर इथे शुगर बीट्स फक्त 2-2 टाकायचे आहेत। पूर्ण शुगर बीटची देखील तुम्हाला अशी जेवढं तुमचं दंडघेराचं माप आहे ना, तेवढी तुम्हाला इथं तेवढ्या मेजरमेंटनुसार वर्क करायचं असतं। तर तिथं पूर्ण याला तुम्हाला ही लाईन देऊन घ्यायची। त्यानंतर इथं घेतलेले आहेत मी 4 नंबरचे मणी आणि 4 नंबरचे मणी देखील तुम्हाला इथं अशा प्रकारे एक करून पूर्ण ब्लाऊजला अटॅच करून द्यायचे आहेत। एक-एकच मणी टाकायचं आहे, खूप जास्त टाकू नका, अन्यथा ते रिंगचं कापड काढल्यानंतर ते लूज पडतं। त्यामुळं एक-एकच मणी टाकायचा। तर अशा प्रकारे ही देखील लाईन तुम्हाला जी आहे तर ती पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत याच्या शेजारी अजून एक आपल्याला इथं व्हाईट मण्यांची लाईन द्यायची आहे। तर हे व्हाईट मणी पण आपण 4 नंबरचेच यूज केलेले आहेत। आणि व्हाईट मनी टाकताना पण तुम्हाला एक-एकच मनी टाकायचं आहे, खूप जास्त मनी टाकायचे नाही आहेत। एक-एक मनी टाकल्यानंतर फिनिशिंग जी आहे ना, तर ती खूप छान सुंदर येते आणि ब्लाऊज रिंगचा काढला किंवा ब्लाऊज शिवला तर तो लूज पडत नाही आणि मनी ढिल्ले होत नाहीत। त्यामुळे आपले ते एक-एक मनी टाकायचं आहे। ही देखील तुम्हाला लाईन पूर्ण देऊन घ्यायची। त्यानंतर परत मी गोल्डन कलरचे 4 नंबरचे मणी घेतलेले आहेत आणि परत एक त्याच्या शेजारी आपण अशी चिटकून अशी लाईन नेऊन घेणार आहोत। इथं देखील आपण एक-एकच मणी टाकणार आहोत। ही देखील लाईन पूर्ण देऊन घ्यायची आहे तुम्हाला आणि त्यानंतर इथं आता आपण मेजरमेंट घेणार आहोत। तर इथं बघू शकता बरोबर 1 इंचावरती मी इथं मेजरमेंट घेत आहे। तर बरोबर एका इंचावरती तुम्हाला इथं खुणा करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता मी हे असे स्टोन घेतलेले आहेत। हे फिटिंगचे स्टोन आहेत। काही ठिकाणी पत्रा स्टोन पण म्हणतात, काही ठिकाणी फिटिंगचे स्टोन पण म्हणतात। तर हे अशा प्रकारे स्टोन आहेत। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता, तुम्हाला कसे आवडतात त्यानुसार देखील। तर ते स्टोन जे आहेत ना, तर ते आपण 1 इंचावरती जिथं खूण केली होती ना, तिथं अशा प्रकारे चिटकून द्यायचे आहेत। पहिला मणी जो आपण टाकलेला आहे, पहिल्या मण्यांची लाईन आणि ह्या स्टोनमध्ये एवढं अंतर ठेवायचं आहे की फक्त एक शुगर बीटची लाईन बसली पाहिजे, एवढंच अंतर ठेवायचं, जास्त अंतर ठेवायचं नाहीये। आणि पूर्ण इथं तुम्हाला हे स्टोन जे आहेत ना, तर ते चिटकून द्यायचे आहेत। तर व्हिडिओ थोडासा 10 मिनिटाचा मोठा झालेला आहे। डिझाईन पण भरगच्च आहे, त्यामुळे व्हिडिओ मोठा होणार हे तर साहजिक आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ही डिझाईन बनवायला खूप पटकन जमेल। आणि त्यानंतर बरोबर अशा सरळ लाईन्स ज्या आहेत ना, तर त्या मी व्हाईट पेन्सिलने इथं मारून घेते पूर्ण तुम्हाला सगळ्या डिझाईनला अशा लाईन ज्या आहेत ना, तर त्या मारून घ्यायच्या आहेत। बरोबर 1 इंचावरती जिथे आपण स्टोन चिटकवला होता, तर त्या स्टोनवरती ह्या बरोबर सरळ उभ्या लाईन्स ज्या आहेत ना, तर ते मारून घेतलेल्या आहेत। साईडला देखील आपल्याला थोडं जे क्रॉसमध्ये माप असतं तिथं देखील अशा 1 इंचावरती लाईन मारून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे बघू शकता खालून मी घेतलं आहे 3.5, जिथून आपला मनी एंड होता तिथून मी 3.5 घेतलं आणि असं काही नाही आहे की हे माप तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता। फक्त इथं तुम्हाला काय करायचं आहे, एका लाईनला जर आपण असे सलग 3 दिले ना, 3 डॉट दिले ना, तर दुसऱ्या लाईनला 2 आले पाहिजे, परत तिच्या शेजारचीला 3 आले पाहिजे, असे म्हणजे एकाआड एक तुम्हाला डॉट द्यायचे आहेत। असं केल्याने काय होतं, डिझाईन जी आहे ना, तर ती भरगच्च दिसते आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसते। त्यामुळे तुम्हाला इथं ही प्रोसेस नक्कीच फॉलो करायची। तर आणि आता आपण इथं जेवढे पण पॉईंट दिलेले आहेत ना, त्यावरती आपण ह्या फॅब्रिक ग्लूनं परत स्टोन चिटकवणार आहोत। तर हे स्टोन देखील तुम्हाला खाली आपण जे चिटकवले आहेत एका लाईनीमध्ये, तर ते स्टोन आहेत आणि ते स्टोन आता आपण पूर्ण ब्लाऊजला जिथं आपण पॉईंट दिले होते तिथं आपण हे स्टोन चिटकवून देणार आहोत। मध्ये आवाज येतोय, सॉरी, आरेश थोडासा खेळतोय, त्यामुळे थोडा मध्ये आवाज येतो, तर सॉरी सर्वांना। आणि त्यानंतर हे अशा प्रकारचे जे स्टोन आहेत ना, तर ते पूर्ण तुम्हाला सगळीकडे चिटकून द्यायचे आहेत आणि अशा प्रकारे मी सगळीकडे चिटकून दिलेले आहेत पूर्ण स्टोन। आणि आता आपण हे स्टोन जे आहेत ना, तर
चिटकवलेले, तर याला शुगर बीट्सनं आउटलाईन देणार आहोत. तर यासाठी मी शुगर बीट्स घेतलेत. अशा प्रकारे निडल्समध्ये भरून घ्यायचे. तुमच्याकडे खूप जास्त शुगर बीट्स असतील ना, तर एक एक भरत बसायचं नाही. एक एक भरायला खूप वेळ लागतो. अशी क्रॉसमध्ये निडल्स घालायची, म्हणजे पटकन शुगर बीट्स भरले जातात. आणि त्यानंतर इथं लगेच इथं जेवढे पण आपण स्टोन चिटकवले ना, सगळ्या स्टोनला आपल्याला अशा प्रकारेच इथं राऊंडनं शुगर बीट्सनं आउटलाईन देऊन घ्यायचे. सगळ्याला द्यायचे, कुठेच सोडायचं नाही एक पण. आणि सगळ्या शुगर बीट्सला आउटलाईन देताना तुम्हाला एक गोष्ट मात्र काळजीनं लक्षात घ्यायची. इथं तुम्हाला 2-2च शुगर बीट्स टाकायचे, जास्त टाकायची नाही. जास्त जर शुगर बीट्स टाकले तर तो शेप व्यवस्थित बसत नाही आणि तो बिघडतो. त्यामुळे तुम्हाला इथं फक्त 2-2 शुगर बीट्स टाकायचे आणि पूर्ण जेवढं पण आहे ना, तेवढं सगळं तुम्हाला इथं अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्ण हे करून झालेलं आहे आपलं. आणि त्यानंतर आता इथं घेतलेले आहेत मी व्हाईट कलरचे मणी, जे की आपण खाली यूज केले होते 4 नंबरचे व्हाईट कलरचे मणी, तेच घेतलेले आहेत. आणि इथं सुईमध्ये मी अशा प्रकारे भरलेले आहेत. एक व्हाईट कलरचा मणी, एक शुगर बीट्स, एक व्हाईट कलरचा मणी, एक शुगर बीट्स. टाकताना तुम्हाला अशा डायरेक्शनने टाकायचे की शुगर बीट्स बाहेरच्या साईडला आला पाहिजे आणि जो 4 नंबरचा व्हाईट कलरचा मणी आहे तर तो आतल्या साईडने गेला पाहिजे. इथं तुम्हाला दिसत पण असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण जे आहे ना, तर ती डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि हे तुम्हाला जेवढी पण बॉर्डर आहे आपली ना, तर त्या सगळ्या बॉर्डरच्या स्टोनला अशा प्रकारे तुम्हाला हे वर्क करून घ्यायचं. इथं मी केलेलं आहे, हे तुम्हाला दिसतच असेल. अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या बॉर्डरला करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर परत मी इथं घेतले आहेत 4 नंबरचे गोल्डन कलरचे मणी. तर आपण आता जे राहिलेले स्टोन आहेत आपले वरचे, तर त्याला आपण आता गोल्डन कलरच्या मण्यांना करणार आहोत. तर त्याला गोल बुट्टी राऊंडने देणार आहोत. इथं आपण अर्ध सर्कलमध्ये दिली होती ना, तर वरती गोल राऊंडमध्ये द्यायची. तर जेणेकरून काय होतं, फिनिशिंग. आणि इथं देखील आपण एक शुगर बीट्स, एक 4 नंबरचा मणी, एक शुगर बीट्स, एक 4 नंबरचा मणी अशा प्रकारे पूर्ण सुईमध्ये भरून घ्यायचे. आणि त्यानंतर मग वर्क करायला सुरुवात करायची. तुमच्याकडे खूप सगळ्या निडल्स असतात तर तुम्ही एक खट्टी भरून ठेवू शकता आणि त्यानंतर देखील वर्क करू शकता. मी कधी कधी तसं देखील करते किंवा कधी कधी चालूमध्ये देखील भरते. तर अशा प्रकारे तुम्ही परत टाकून द्यायचं आहे एक 4 नंबरचा मणी आणि त्यानंतर एक शुगर बीट्स. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण गोल राऊंड याला करून घ्यायचं आहे. आणि हे तुम्हाला जेवढे पण आपण इथं स्टोन चिटकवलेले आहेत ना, ह्या सगळ्या स्टोनला तुम्हाला सेम ह्या प्रोसेसमध्येच करायचे. म्हणजे इथं मी जसं दाखवते ना तुम्हाला साईडनं, तर सेम हेच तुम्हाला सगळ्या स्टोनला करायचे. मी इथं एक एकच दाखवते, व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे त्यामुळं. तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. कोणताच व्हिडिओ मिस करायचा नसेल तर साईडला दिलेलं बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्ही आपला कोणताच व्हिडिओ मिस करणार नाही. खूप युजफुल असे व्हिडिओ असतात चॅनलवरती. त्यानंतर इथं बघू शकता पूर्ण जे आहे ना, तर ते मी इथं करून घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला दाखवलं. तर त्यानंतर परत इथं आपण घेतलेले आहेत शुगर बीट्स. आणि आता ह्या सरळ ज्या लाईन्स दिसत आहेत ना तुम्हाला, तर ह्या सरळ लाईन तुम्हाला फक्त शुगर बीट्स टाकत जायचे आहेत. इथं शुगर बीट्स टाकताना फक्त 2-2 शुगर बीट्स टाकायचे, जास्त शुगर बीट्स टाकायचे नाही, अन्यथा ते लूज पडतात. हे मी खूप वेळेस सांगते. 2-2 शुगर बीट्स टाकले तर एकदम पॅक फिट बसतात आणि फिनिशिंग जी आहे तर ती खूप सुंदर येते. शुगर बीट्समध्ये अंतर सोडायचं नाही आहे. आणि इथं लाईन एंड झाली शुगर बीटची, तिथं मी गाठ मारली आणि त्यानंतर परत खाली सुरू केलेलं आहे परत शुगर बीटची लाईन द्यायला. तर इथं तुम्हाला पूर्ण जेवढ्या पण लाईन्स आहेत ना, तर त्या सेम अशा प्रकारे इथं तुम्हाला भरून घ्यायच्या आहेत. एवढंच करायचं आहे आणि आपली डिझाईन कंप्लीट झाली आहे. तर आपल्या चॅनलवरती खूप अवघडातली अवघड डिझाईन देखील तुम्हाला इथं सोपी करून सांगत असते मी, की कोणती स्टेप आधी फॉलो करायची, मेजरमेंट किती घ्यायचं, काय सगळं तुम्हाला इथं आपल्या चॅनलवरती डिटेल्समध्ये सांगितलं जातं. मनी किती नंबरचे यूज झालेले आहेत, मेजरमेंट कुठं किती ठेवलेलं आहे, हे सगळं सांगितलं जातं. त्यामुळे तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या, म्हणजे तुम्ही कोणताच व्हिडिओ आपला मिस करणार नाहीत. आणि व्हिडिओला लाईक नक्की करत जा, म्हणजे मला पण व्हिडिओ बनवायला भारी वाटतं. आणि तुम्हाला देखील कोणाला अशा सुंदर सुंदर डिझाईन्स बनवून हवे असतील तर मी खाली माझा नंबर देते, त्यावरती कॉल करू शकता. आणि तुम्हाला जर डिझाईन्स बनवून हव्या असतील ना तरच कॉल करत जा. मी क्लासेस घेत नाही आहे, क्लासेससाठी कॉल करत जाऊ नका. आणि ह्या डिझाईनची जी प्राईज होती ना, तर ती मी बनवायची घेतली होती 1600 रुपये, 1600 रुपये आणि प्लस शिलाई जी आहे तर ती 350 रुपये एक्स्ट्रा होती. असे मिळून आपण याचे
1950 रुपये घेतले होते. पूर्ण ऑल ब्लाऊज त्यांना बनवून दिला होता. मी लास्टला ब्लाऊजचा फोटो देखील अटॅच केलेला आहे, तुम्ही तो देखील पाहू शकता. बॅक पार्ट देखील याचा आपला चॅनलवरती आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही याचा बॅक पार्ट पण पाहू शकता. आणि असा सुंदर असा स्लीवचा या फायनल लुक होता. तुम्हाला हा लुक कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. डिझाईन आवडली की नाही आवडली ते देखील मला सांगत जा. मी अहिल्यानगरमध्ये राहते, कोणी जर आसपास असेल तर कॉल करून येऊ शकता, ऑर्डर घेतल्या जातील किंवा कुरिअरनं देखील ऑर्डर घेतल्या जातात. तुम्ही इथपर्यंत येऊन आपला वेळात वेळ काढून तुमचा अनमोल वेळ मला दिला आणि व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते. तोपर्यंत बाय.